संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःख मुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। या मंगलमय प्रसंगी जिल्हा वाशिम मंगरुळपीर या नगरीमध्ये संपन्न होत असलेल्या या 6व्या धम्म परिषदेच्या निमित्ताने या धम्म विचार मंचावरती माझ्या समवेत इथे उपस्थित स्थानापन्न द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनलचे मुख्य संचालक भदंत करुणानंदजी महाथेरो, तसेच प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनलचे मुख्य संचालक पूज्य भदंत धम्मबोधीजी थेरो, इतर सर्व पूजनीय भिक्खूगण आणि या धम्म परिषदेला इतक्या विशाल संख्येने उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेशनेला सुरुवात करण्यापूर्वी मी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो, मंगल आशीष अर्पण करतो। विशेष करून त्यांच्या प्रती मी मंगल कामना आशीर्वाद वचन अर्पण करतो की ज्यांनी पुढाकार घेऊन अथक परिश्रम करून ही 6वी बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न करीत आहेत, अर्थात संपन्न झालेलीच आहे। असे आजच्या या धम्म परिषदेचे मुख्य आयोजक भीमज्योती महिला संघ आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व परिवर्तनवादी महिला मंडळ असेल, नालंदा महिला मंडळ, प्रशिक नगर महिला मंडळ, पंचशील नगर महिला मंडळ, अशोक नगर महिला मंडळ, शिंदे नगर महिला मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर महिला मंडळ, एकता नगर महिला मंडळ, समता सैनिक दल आणि विशेष रूपाने सहकार्य करणारे भीम छावा प्रतिष्ठान मंगरुळपीर, या सर्वांच्या प्रती मी भिक्खू संघाच्या वतीने अनंत मंगल कामना अर्पण करतो। आणि विशेष पुन्हा एकदा आमचं जे महिला मंडळ आहे, म्हणजे आमचा महिला संघ, की ज्यांनी अतिशय परिश्रम करून ही आजची तारीख प्राप्त केली। नंतर मागच्या 2 महिन्यांपासून त्यांचे फोनवर फोन सुरू आहेत, पण तारखेचा काही मेळ जुळत नव्हता। त्यांना तारीख पाहिजे होती 2 फेब्रुवारी, परंतु झालं असं की आमच्या म्हणजे मुळावा या ठिकाणी 2 तारखेला धम्म परिषद होती, त्यामुळे आजची ही जी 2 तारीख जी आहे ती काही देता आली नाही। परंतु आजची जी तारीख आहे ती तारीख मात्र आपण निश्चित केली। ऑफिशियल डे का असेना, कामाचा दिवस का असेना, पण त्यांनी आजची तारीख ठरवली आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या धम्म परिषदेचा प्रचार आणि प्रसार केला आणि ही 6वी धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे। मी स्वतः त्यांचं अभिनंदन करतो। म्हणजे आमचं जे हे महिला संघ आहे, मी स्वतः वैयक्तिक आमच्या या महिला संघातील सर्व महिलांचं, माता भगिनींचं विशेष अभिनंदन करतो की खंड न पडू देता
कंटिन्युअसली सातत्याने 6 वर्षांपासून या मंगरुळ नगरीमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून सातत्याने धम्म परिषद संपन्न करीत आहे आणि आजही धम्म परिषद या ठिकाणी होत आहे. मी आपल्या सर्वांना सूचना करेल, एकदा आमच्या भीमज्योती महिला संघाने जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि साधुवाद सुद्धा दिला पाहिजे बघा, की ज्यांच्या पुढाकारामध्ये एवढी भव्य दिव्य अशी ही ऐतिहासिक धम्म परिषद आपल्या मंगरुळ नगरीमध्ये संपन्न होत आहे. मी विशेष करून भिक्खू संघाच्या वतीने या महिला संघाप्रती आणि यांना सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्व मंगरुळ नगरीतील आणि परिसरातील सर्व महिला मंडळ, विविध प्रकारचे बौद्ध संघ, समिती आणि आपण सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका आपल्या सर्वांप्रती मी मंगल कामना अर्पण करतो. कारण हे धम्म कार्य बघा केवळ माझं एकट्यापुरतच नाहीये. हे धम्म कार्य बघा केवळ भिक्खू संघापुरतं नाहीये. हे धम्म कार्य, हा धम्म प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी केवळ भिक्खू संघाची एकट्याची नाहीये, तर धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी ही तुम्हा सर्व उपासक आणि उपासिकांची सुद्धा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आहे. बाबासाहेब असं म्हणतात, या पृथ्वीवर जेवढी जबाबदारी इतर धर्मगुरूंची नाही आहे त्यापेक्षा जास्त जबाबदारी भिक्खू संघाची आहे. बाबासाहेब म्हणतात, या पृथ्वीवर जेवढी जबाबदारी तुमच्यासारख्या अनुयायांची नसेल त्यापेक्षा जास्त जबाबदारी बौद्ध अनुयायांची आहे, बौद्ध उपासक उपासिकांची आहे. कारण आपण सगळेच पाहतो की इतर धर्मीयांना जास्त धर्माचा प्रचार करण्याची गरज नाही आहे, आपल्याला करावा लागतो. आपल्याला धम्माचा प्रचार करावा लागतो, कारण हे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी दिलेली जबाबदारी आहे. म्हणून जे जे लोक जागतात बाबासाहेबाच्या वचनाला, बाबासाहेबांचं वचन आहे की ज्या समाजात माझा जन्म झाला, म्हणजे बाबासाहेबांचं वचन आहे बघा. बाबासाहेब म्हणतात की ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणे असे जे विचार करतात ते लोक धन्य आहेत. ते लोक धन्य आहेत. बाबासाहेबांचा विचार आहे बघा, अरे या समाजात माझा जन्म झालेला आहे, या समाजात माझा जन्म झाला आणि जेव्हा मी माझ्या समाजाकडे पाहतो तर माझा समाज दुखी आहे, माझा समाज हा शोषित आहे, माझा समाज मानसिक गुलामीमध्ये आहे. तर माझ्या समाजाला या गुलामीतून बाहेर काढलं पाहिजे, माझ्या समाजाला या दुःखातून बाहेर काढलं पाहिजे. म्हणून पेटतात बाबासाहेब आतमधून, आतमधून चेतवतात, स्वतःला पेटतात बाबासाहेब या समाज कार्यासाठी, आपल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी सगळं जीवन समर्पित करून देतात, केवळ आणि केवळ आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी. बघा, आणि केला ना उद्धार, केला ना उद्धार. आता काय राहिलं? बाबासाहेबांना जो उद्धार करायचा होता तो उद्धार बाबासाहेबांनी आपला केला. आपलाच काय, या सगळ्या भारतवासियांचा केला. असं संविधान लिहिलं, सगळ्या भारताचा उद्धार केला, आपल्या सर्वांचा उद्धार केला, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. 69 वर्ष झाली आणि 70व्या वर्षामध्ये आपण ऍज अ बुद्धिस्ट म्हणून पदार्पण केलं बघा, आपला उद्धार केला. आता फक्त काम आहे बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत. ती कर्तव्य आपल्याला पार पाडायची आहे. म्हणून भिक्खू संघ जोमानं काम करत आहे. तर भिक्खू संघासोबत तुम्ही सुद्धा उपासक उपासिकांनी धम्म प्रचार प्रसाराकरिता, बौद्ध धम्माचा प्रसार करण्याकरिता तेवढ्याच जोमाने पुढे यावं, तेवढ्याच जोमाने सहकार्य करावं. यासाठी विशेषतः भीमज्योती महिला संघ जे काम मंगरुळपीर मध्ये करत आहेत ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहे, धन्यवादास पात्र आहे की आपण जागलो, आपण जागलो. आता तुम्ही पण जागा, आता तुम्ही पण जागा. कारण धम्म प्रचाराचा जो गाडा आहे हा 4 चाकांवरती चालतो आहे, 4 चाकांवर आहे. पुढचे 2 चाक भिक्षू आणि भिक्षुणी, मागची 2 चाक उपासक आणि उपासिका. यापैकी एकही चाक डगमगला नाही पाहिजे, यापैकी एकही चाक पंक्चर नाही झाला पाहिजे, यापैकी एकही चाक कमजोर नाही झाला पाहिजे. जोपर्यंत या धम्म रथाची ही 4ही चाक मजबूत राहतील,
साबूत राहतील तोपर्यंत धम्माचा गाढा म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार सातत्याने होत राहील बघा. यासाठी ही धम्म परिषद त्या दृष्टीने सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहतो तर आम्हाला आनंद होतो, कारण धम्म प्रचाराचा जे कार्य आहे हे कार्य फक्त आपल्यापुरते सीमित नाहीये, कारण स्वतः भगवान बुद्धांनी सुद्धा स्वतः बौद्ध धम्माचा या धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. भगवान बुद्धाने याचा कधी विचार केला नाही, मी तर बुद्ध झालेलो आहे, मी तर आता बुद्ध झालेलो आहे, मीच तर धम्माची स्थापना केली, आता भिक्षू लोक करतात ते करू द्या, आता मी छानपैकी बसतो आराम करतो, भिक्षूंना धम्माचं काम करू द्या, आता मी धम्माचं काम करत नाही, असं बुद्धाने कधी विचार केला नाही. वयाच्या 80व्या वर्षापर्यंत जीवनभर पर्यंत भगवान बुद्धांनी या दुःखमुक्तीच्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार केला. बांधवांनो, ते स्वतः, कारण हे सहज आणि सोपं झालं नाही, त्यांनी हा विचार केला होता जेव्हा ते बुद्ध गयाला त्या पवित्र पिंपळाच्या झाडाखाली, ज्याला आपण बोधिवृक्ष म्हणतो, त्या बोधिवृक्षाखाली जेव्हा ध्यानस्थ होते, ते दुःखमुक्तीच्या ज्ञानाचं चिंतन करत होते. चिंतन करत आहेत या मानवी जीवनाचे दुःख काय आहे, या मानवी जीवनातील दुःखाचे कारण काय आहेत, या मानवी जीवनातील दुःखाचा अंत कसा केला जातो, तो अंत करण्याचा मार्ग कोणता आहे, चिंतन करत आहे. 28 दिवस, किती भगवान बुद्धांनी 28 दिवस त्या बोधिवृक्षाखाली चिंतन करून, ध्यान मनन करून सरते शेवटी या मानवी जीवनातील या दुःखमुक्तीच्या ज्ञानाचा शोध लावला. ह्या दुःखमुक्तीचं ज्ञान शोधून काढलं. तेव्हाही त्यांच्या मनामध्ये असाच विषाद योग उत्पन्न झाला होता. विषाद योग म्हणजे द्विधा मानसिकता, करू की करायचं नाही, म्हणजे करू की करायचं नाही, अशी द्विधा मानसिकता होती. तर भगवान बुद्धाच्या मनात तो विषाद योग उत्पन्न झाला. अरे मी तर आता दुःखमुक्त झालो, आता माझ्या पुढे कोणता उद्देश शिल्लक आहे का? तर भगवान बुद्ध पण बघा या सगळ्या लोकांकडे कटाक्ष टाकतात, या सगळ्या प्रजेकडे पाहतात, या जनतेकडे पाहतात. मग त्यांना समजतं, अरे हे जे लोक आहेत बिचारे, हे लोक अज्ञानी आहेत, अरे बिचारे हे लोक अडाणी आहेत, अज्ञानी आहेत, यांना बिचाऱ्यांना दुःख काय हे माहित नाही, यांना दुःखाचे कारण माहित नाहीत. बिचारे अंधश्रद्धेला बळी पडलेत, अंधभक्तीच्या मार्गाने जातात, बिचारे दुःखी आहेत, आणखीन दुःखी होत आहेत. अनंत करुणा उत्पन्न झाली भगवान बुद्धाच्या मनामध्ये. करुणा म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही कधी एका रोगी माणसाला पाहता ना, एखाद्या दुःखी माणसाला, तर त्या दुःखी माणसाचं दुःख बघून तुमचं मन कंपित झालं पाहिजे. तुमच्या मनामध्ये अशी आपण हळहळ उत्पन्न करणं म्हणतो ना, हळहळ मनात दुःख उत्पन्न होते, त्याला म्हणतात करुणा. ती भावना दुसऱ्याचं दुःख बघून, दुसऱ्याचा रोग बघून, दुसऱ्याचा शोक बघून, बिचारा दुःखामध्ये आहे, बिचाराचं दुःख कमी झालं पाहिजे, ही जी भावना आहे याला म्हणतात करुणा. बिचारा आजारी आहे, हा आजारातून मुक्त झाला पाहिजे, ही जी भावना आहे याला म्हणतात करुणा. तर अशी अनंत करुणा भगवान बुद्धाच्या मनात उत्पन्न झाली. आपण बुद्धांना महाकारुणिक म्हणतो की नाही? महाकारुणिक का? कारण एवढी अनंत करुणा या लोकांविषयी भगवान बुद्धांच्या मनात उत्पन्न झाली. आणि मग विषादयोग झाला की मी यांना उपदेश करावा की करू नये. तर तेव्हा पाहतात की ही लोक सर्व दुःखी आहेत, बिचारे लोक दुःखी आहेत, तर हे लोक दुःखातून मुक्त झाले पाहिजे, हे लोक या दुःखातून मुक्त झाले पाहिजे, या लोकांचं अज्ञान दूर झालं पाहिजे. म्हणून तेव्हा ठरवतात की आता मी या ज्ञानाचा, या दुःखमुक्तीच्या ज्ञानाचा उपदेश करायलाच पाहिजे. तर चिंतन करतात, कोणाला उपदेश करू मी आता? कारण हे तर सामान्य लोक आहेत, सामान्य लोक माझा उपदेश समजून घेतील का? आणि आजही बघा ना, सामान्य लोक एखाद्या दगडात जर शेंदूर फासला तर लोक हात जोडतात. तुम्ही कितीही डोकं आपटू सांगा की भाऊ ते दगड आहे, हात नको जोडू, ऐकतात का? सामान्य लोक बिचारे अज्ञानी असतात, ते लगेच समजून घेत नाही, तर विचार करतात की लोक तर माझं हे ज्ञान समजून घेणार नाही. तर कोण आहे? आलार कालाम, त्यांचे पहिले गुरु. त्यांना त्यांचं स्मरण होते, पण ते मृत्यूला प्राप्त झालेले असतात. लगेच त्यांना दुसऱ्या गुरूंचं स्मरण होते,
दुसरे गुरु उद्धक रामपुत्त त्यांचं स्मरण होते, पण ते सुद्धा मृत्यूला प्राप्त झालेले असतात. नंतर त्यांना स्मरण होते त्या सारनाथ मधील ते पंचवग्गीय परिव्राजक. अरे मी राजगृहला असताना त्यांनी माझी खूप सेवा केली, ते 5 परिव्राजक, आणि नक्की ते माझा हा धम्म समजून घेतील. अरे चला आपण त्या पंचवग्गीय आपल्या परिव्राजक मित्रांना या नवीन धम्माचा उपदेश करायला पाहिजे. चिंतन करतात. भगवान बुद्धांनी त्या बुद्धगयेमध्ये त्या पिंपळाच्या झाडाच्या त्या परिसरामध्ये त्या बुद्धत्वाच्या ज्ञानाचं आस्वाद घेतला, चिंतन केलं 7 आठवडे. किती? बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर सुद्धा भगवान बुद्धांनी 7 आठवड्यांपर्यंत त्या बुद्धत्व ज्ञानाचं चिंतन केलं, त्या बुद्धत्व ज्ञानाचा आस्वाद घेतला. ती गाथा सुद्धा आहे बघा. तुमच्याकडे जर वंदनीचं पुस्तक असेल ना, त्याच्यामध्ये ती गाथा असेल. पठमंग म्हणजे पहिला. पठमंग बोधिपल्लकं द्वितीयंच अनिमिसं तृतीयं चंकमनं सेठं चतुर्थ रत्नाघरं पंचमं अजपालंच मुचिलंदेन छट्टमं सप्तमं राजायतनं वंदेतं मुनिसेवितं वंदेतं मुनिसेवितं. हे 7 आठवड्यांची गाथा आहे. तुम्ही वंदना घेत असाल तर ही 7 आठवड्याची गाथा सुद्धा म्हटली पाहिजे, की जिथे जिथे भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर हे 7 आठवडे व्यतीत केले, त्या 7ही स्थळांना माझं वंदन आहे. ही 7 आठवड्यांची गाथा. 7 आठवडे चिंतन करतात आणि त्यानंतर मग ते प्रवास करतात, पायी प्रवास. बुद्ध घेऊन निघतात कुठे? सारनाथला. अनंत करुणा आहे बघा बुद्धाच्या मनात. किती करुणा. पायी प्रवास करतात. 250 किलोमीटरचा प्रवास पायी प्रवास करतात आणि मग पायी प्रवास करून करून आषाढी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला भगवान बुद्ध त्या सारनाथच्या मृगदाय वनाच्या त्या परिसरामध्ये येऊन पोहोचतात, की ज्या ठिकाणी त्या ऋषीपतन मृगदाय वनामध्ये ते पंचवग्गीय परिव्राजक विहार करत होते. तुम्ही जर सारनाथला गेले असाल, आजही तो धम्मेस्तू तिथी आहे. ते ऋषीपतन मृगदाय वन तिथी आहे. ऋषीपतन की ज्या मृगदाय वनात, मृग म्हणजे हरिण, हरणांचं वन होतं ते. ज्या हरणांच्या वनामध्ये अनेक ऋषींनी आपल्या चित्तातील विकारांचं पतन केलं, म्हणून ऋषी पतन मृगदाय वनात ते पंचवग्गीय परिव्राजक विहार करत होते. भगवान बुद्ध त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तर ते 5 परिव्राजक दुरूनच भगवान बुद्धांना पाहतात आणि मग ठरवतात, अरे अरे तो बघा श्रमण, तो श्रमण गौतम बघा आपल्याकडे येत आहे. अरे हा तो श्रमण आहे की ज्या श्रमणाने सुजाताकडून खीर ग्रहण केली, त्याची तपश्चर्या भंग झालेली आहे. अरे तो तपभल्लिक आहे, तो तपभल्लिक आहे. आपण त्याचा सन्मान करायचा नाही, आपण त्याला बोलायचं नाही, कारण तो तपभल्लिक आहे, तो तपभल्लिक आहे. परंतु त्यांना काय माहित की सिद्धार्थ आता पूर्वीचे सिद्धार्थ नाही आहेत, ते तर आता बुद्ध झालेले आहेत. भगवान बुद्ध हळूहळू त्या पंचवग्गीय परिव्राजकांच्या जवळ जात आहात. अगदी सावलीच्या अंतरापर्यंत गेले तर बघा भगवान बुद्धांचं जे व्यक्तिमत्व असते ना, म्हणजे पर्सनॅलिटी एवढी प्रखर असते, एवढी आकर्षक असते. बघा पाली साहित्यामध्ये असं सांगितलेलं आहे, असं लिहिलेलं आहे की जर एखादा चालत जाणाऱ्या व्यक्तीने भगवान बुद्धांना पाहिलं की लगेच तो थांबून जायचं. बुद्धाचं व्यक्तिमत्व किती आकर्षक होतं. तो लगेच थांबून जायचा, लगेच बुद्धाच्या जवळ जाऊन गुडघ्यावरती बसायचा, छातीशी असा हात जोडायचा आणि तेवढ्या श्रद्धापूर्वक म्हणायचा की भगवान आजपासून मला आपला आजीवन उपासक म्हणून स्वीकार करावे. बघा बुद्धाचं व्यक्तिमत्व किती प्रखर होतं. अरे माणसंच काय हो, अरे प्राणी सुद्धा नमन करतात भगवान बुद्धांना. एवढा मोठा खुंखार नालागिरी हत्ती, मध्यधुंद झालेला नालागिरी हत्ती सुद्धा भगवान बुद्धाच्या करुणा बलापुढे नतमस्तक झाला. सगळे बाजूला झाले. भगवान बाजूला वा, बाजूला वा. तो मध्यधुंद आक्रार विक्रार झालेला तो हत्ती नालागिरी तुमच्या दिशेने येत आहे, तुम्हाला तो चिरडेल. भगवान बाजूला वा भगवान. पण भगवान इतर करुणावान होते.
भगवान करुणावंत होते, महाकारुणिक होते. तो आकार विक्राळ असलेला नालागिरी हत्ती सुद्धा जेव्हा बुद्धांच्या जवळ जातो तर बुद्धाचं व्यक्तिमत्व बघा किती आकर्षक. जवळ जातो, सावलीच्या अंतरापर्यंत जातो, पुढचे दोन्ही पाय गुडघ्यापासून मोडून खाली बसतो आणि आपल्या सोंडेने भगवान बुद्धांच्या चरणांना स्पर्श करतो. सगळेजण पाहत आहेत. किती बुद्धाचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं, किती आकर्षक होतं. बंदर, वानर म्हणजे जंगलातले प्राणी सुद्धा बुद्धांची सेवा करायचे बघा. एवढं बुद्धांचं व्यक्तिमत्व करुणेनं ओतप्रोत होतो. जर जिथे प्राणी सुद्धा भगवान बुद्धांना शरण गेले तरी ते या पंचवग्गीय परिव्राजकांची काय कथा. बुद्धाचं व्यक्तिमत्व बघून त्यापैकी 5 पैकी एक जण पुढे आला, भगवान बुद्धाच्या हातातील भिक्षापात्र घेतलं. दुसरा पुढे आला, भगवान बुद्धांना पाय धुण्यासाठी पाठ ठेवला. तिसरा पुढे आला, त्याने भगवान बुद्धांचं पाय धुण्यासाठी पाणी आणलं. चौथा पुढे आला, त्याने भगवान बुद्धांचे पाय धुतले, पाय पुसले. 5वा पुढे आला, त्याने भगवान बुद्धांना बसण्यासाठी आसन टाकलं आणि म्हणतो की मित्रा, आपण हे आसन ग्रहण करावे. तर भगवान बुद्ध ते आसन ग्रहण करतात. आणि तो 5वा परिव्राजक ते लाकडाचं बघा एक असं त्याला ओंडका म्हणतात, छोटा पायाच्या खाली असं ॲक्युप्रेशर देण्यासाठी ते वापरतात गावखेड्यामध्ये. आज सहसा कोणी वापरत नाही, पण लाकडाचे ज्याला असे काटे 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 असतात, गोल आकाराचा, त्याला ओंडका म्हणतात. पायाखाली असं ठेवून असं त्याला ॲक्युप्रेशर घेतात. तर त्या काळामध्ये वापरायचे बघा. तर त्याने तो लाकडाचा छोटा ओंडका भगवान बुद्धाच्या पायाजवळ पायाखाली ठेवला आणि भगवान बुद्धाच्या पायांची त्याने मालिश करू लागला. ते 5ही जण बसले आणि मग म्हणतात की अरे सिद्धार्थ मित्रा, तुझी देहकांती अतिशय आकर्षक आहे, प्रखर आहे. तुला काहीतरी प्राप्त झालं का? तुला काहीतरी ज्ञान प्राप्त झालं का? तर भगवान बुद्ध म्हणतात, मित्रांनो, मी आता पूर्वीचा सिद्धार्थ राहिलेलो नाही. मी आता तथागत आहे. भगवान बुद्ध स्वतःचा उल्लेख तथागत म्हणून करायचे बघा. म्हणजे बुद्ध स्वतःला तथागत म्हणून या विशेषणानं लोकांना जायचे. तथागत, मी आता पूर्वीचा सिद्धार्थ राहिलेलो नाही, मी आता तथागत आहे. आणि बसा या ठिकाणी मी प्राप्त केलेल्या दुःखमुक्तीच्या ज्ञानाचा उपदेश तुम्हाला करतो. बसा. ते 5 परिव्राजक विचार करतात की आपण राजगुरूला यांची खूप सेवा केली. एक गोष्ट तर खरी आहे की सिद्धार्थ कधी खोटं बोलत नाहीत. हे सुद्धा सत्य असेल. आणि तेव्हा मग ते 5ही परिव्राजक खाली बसतात, हात जोडतात. तेव्हा भगवान बुद्ध त्या पंचवग्गीय परिव्राजकांना त्यांनी प्राप्त केलेल्या दुःखमुक्तीच्या ज्ञानाचा म्हणजे या सद्धम्माचा पहिला उपदेश करतात. त्या सारनाथच्या मृगदाय वनामध्ये त्या पहिल्या उपदेशाला बौद्ध संस्कृतीमध्ये आपण म्हणतो धम्म चक्र प्रवर्तन. आणि जे सुत्त भगवान बुद्धांनी उपदेश लिहिलेलं आहे ते सुत्त वाचायला पण उपलब्ध आहे. त्या सुत्ताला धम्मचक्र प्रवर्तन सुत्त असं म्हणतात. काय आहे हे धम्मचक्र प्रवर्तन? काय उपदेश केला भगवान बुद्धांनी? तर अगदी सुरुवातीलाच भगवान बुद्ध म्हणतात त्या पंचव्य परिव्राजकांना, भिक्खूंनो द्वे मे भिक्खवे अंता पब्बजितेन न सेवितब्बा. पाली वचन आहे बघा, बुद्धाचं वचन आहे. कधी कधी आपण ऐकलं पण पाहिजे, कधी कधी शब्द समजत नाही कारण पाली बद्दल अज्ञान आहे अजूनही. पण हे पाली कधी कधी शब्द बुद्धाचे शब्द आहेत, ऐकले पाहिजे. बुद्ध म्हणतात सुरुवातीला, द्वे मे भिक्खवे अंता पब्बजितेन न सेवितब्बा. काय होतो याचा अर्थ? धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामधलं द्वे म्हणजे 2. द्वे मे भिक्खवे अंता म्हणजे अंत, शेवटचं टोक. बुद्ध म्हणतात द्वे म्हणजे 2. द्वे मे भिक्खवे अंता. भिक्खूंनो, या जीवनामध्ये 2 अंत आहेत. द्वे मे भिक्खवे अंता. पब्बजितेन जे प्रवर्जित आहेत, जे धम्म अनुयायी आहेत, पब्बजितेन न सेवितब्बा, त्याचं सेवन करायचं नाही. कशाचं? द्वे मे भिक्खवे अंता. ह्या जीवनातील हे 2 टोक आहेत, या 2 टोकांचं सेवन करायचं नाही. न सेवितब्बा.
कोणती ती दोन टोकं आहेत? तर मग या दोन्ही टोकांचा उपदेश बुद्ध करतात. जीवनाचं पहिलं टोक, आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचं पहिलं टोक आहे खा प्या ऐश करा मजा करा, कारण जिंदगी बार बार नहीं मिलती. ये जिंदगी एक ही बार मिलती है. आदमी एक ही बार जन्म लेता है, पुन्हा पुन्हा जन्म मिळत नाही. हा मानवी जन्म मिळाला तर खाओ पियो ऐश करो, एक बार तो मर नाहीये, असं काही लोक विचार करतात बघा. तर बघा, या जीवनाच्या एका टोकात जीवन जगणारे लोक आजही आहेत की नाही? खाओ पिओ मजा करो, त्यांना धर्माची काही गरजही नाही, त्या धर्माचा धही माहित नाही, काहीच नाही. ते फक्त खाणे पिणे मौज मजा करणे ऐशो आरामात जीवन जगणे याच्यामध्येच मशगूल आहेत, याच्यामध्ये रममाण झालेले आहेत, ऐश करतात. जीवनाचं त्यांना महत्व समजत नाही बिचारे. जीवनाचं हे एक टोक आहे, खाओ पियो मजा करो. बुद्धाने हे जीवनाचं हे एक टोक सांगितलेलं आहे. दुसरं टोक कोणतं? याच्या दुसरं टोक आहे, अशी काही लोक आहेत काय म्हणतात, अरे हे मानवी जीवन पुन्हा मिळत नाही, या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर घरदार सोडा, जंगल खोऱ्यामध्ये जा, पहाडांमध्ये जा, वज्र तपश्चर्या करा, अन्नाचा त्याग करा, देहदंड करा, तपश्चर्या करा. आणि मग असे पण काही लोक आहेत आज बघा तुम्ही, जीवनाच्या दुसऱ्या टोकात जीवन जगणारे पण लोक आहेत ना, ते काय करतात, घरदार सोडतात आणि देहदंड करतात, या शरीराला तपश्चर्या देहदंड करतात. ते बघा तुम्ही नागा साधू बघितले का? बघू पण नका हो तुम्ही, म्हणजे बघायला सांगत नाही तुम्हाला मी, पण कधीतरी व्हिडिओ मध्ये टीव्ही तुम्ही बघितले असेल ना, जीवनाचे दुसरं टोक जगणारे नागा साधू आहे. इतकं भयानक उग्र रूप धारण करून रखतात होते, त्यांना बघितलं की भीती वाटते आम्हाला. अरे बापरे, म्हणतो हे काय प्रकार आहे हा? हे जीवनाचं दुसरं टोक आहे. म्हणजे वज्र तपश्चर्या करा, या शरीराला त्रास द्या, देहदंड करा, तपश्चर्या करा, वज्र तपश्चर्या करा. जीवनाचं दुसरं टोक जगणारे ते नागा साधू आहेत बघा. काय ते पिन काय टोचतील आपल्या शरीराला, आणि काय काय प्रकारे शरीरासोबत करतील, ते राग काय रावतील, ते जटा काय वाढवतील. अरे अरे अरे, काय तो प्रकार, भयानक प्रकार आहे बघा. जीवनाचे दुसरं टोक आहे बघा. बुद्ध काय म्हणतात, द्वे मे भिक्कवे अंता. हे दोन टोक समजलं, द्वे मे भिक्कवे अंता पब्ब जितेन न सेवी थब्बा. अरे या दोन्ही टोकाचं सेवन करू नका, या दोन्हीही टोकांचं सेवन करू नका. कोणते दोन टोक? खाओ पियो मजा करो, अरे याचं सेवन करू नका. दुसरं टोक, खाणं पिणं सोडा, म्हणजे घरदार सोडा, वज्र तपश्चर्या करा, देहदंड करा, अरे याचा पण तुम्ही स्वीकार करू नका. न सेवी तब्बा. मग लगेच प्रश्न पडतो, या दोन्हीही टोकांचं सेवन जर करायचं नाही, न सेवी तब्बा, तर कशाचं सेवन करायचं? सेवन कशाचं करायचं? लगेच बुद्ध पुढे उपदेश करतात, या दोन्ही टोकाचं सेवन करू नका, न सेवी तब्बा. आणि म्हणतात, भिक्षुंनो, या दोन्हीही टोकांचं सेवन करू नका, तर ह्या दोन्ही टोकांचा त्याग करा. आणि दोन्ही टोकांचा त्याग करून मधला जो मार्ग आहे, मधला मार्ग ज्याला म्हणतात मध्यमा पटीपदा, मध्यम मार्ग, त्या मध्यमा पटीपदा मार्गाचं तुम्ही सेवन करा. एततं भिक्कवे अनुपगम्मं मध्यमा पटीपदा अत्थी. भिक्षुंनो, या जीवनामध्ये सर्वोत्तम अनुपगम्मं, अनुत्तर असणारा हा मध्यमा पटीपदा आहे. दोन्ही टोकाला सोडा आणि मधामध्ये या. मधला मार्ग म्हणजे काय? याच्यामध्ये खाणं पिणं सुद्धा तेवढंच महत्वाचं जीवन जगण्यासाठी, आणि या मधल्या मार्गात थोडा तपही महत्वाचा आहे. थोडासा, एकदमच उग्र नाही बरं, एकदम अति नाही, अति केली की माती होते. अति नाही, थोडस खाणं पिणंही महत्वाचं आहे जगण्यासाठी, आणि थोडस तप करणं तेवढंच महत्वाचं आहे, अति नाही, मध्यम मार्ग. तर बुद्धाने सांगितलं, एततं भिक्कवे अनुपगम्मं मध्यमा पटीपदा अत्थी. हा मध्यम मार्ग आहे. भिक्खूंनो, कोणता तो मध्यम मार्ग? कोणता तो मध्यमा पटीपदा आहे? तर मग बुद्ध उपदेश करतात, हा मार्ग आहे, या मार्गामध्ये 8 प्रकारचे तत्व, 8 प्रकारच्या अंगांनी युक्त असलेला हा मध्यमा पटीपदा आहे. कोणते ते 8 अंग आहेत? बुद्ध सांगतात. मग लगेच 8 अंगाचा उपदेश, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम, सम्यक समाधी.
भिक्षूंनो, या 8 तत्वांचा मिळून असणारा हा आहे मार्ग. यालाच म्हणतात मध्यमा पटिपदा, यालाच म्हणतात मध्यम मार्ग, यालाच म्हणतात निर्वाण पदाचा मार्ग, यालाच म्हणतात दुःख मुक्तीचा मार्ग. समजलं तुम्हाला? धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आहे बघा. हे कठीण आहे पण तुम्हाला साध्या सोप्या भाषेत समजावून सांगतो काय आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये सांगितलेलं. तर बुद्धाने सुरुवातीला या 8 अंगांनी युक्त धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये या 8 अंगांनी युक्त आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश केलेला आहे. आणि काय म्हणतात की भिक्षूंनो, हाच एकमेव दुःख मुक्तीचा मार्ग आहे. दुसरा कोणताच मार्ग नाहीये. दुसरा कोणताच मार्ग नाहीये. कारण जर तुम्ही चिंतन कराल त्या जीवनामध्ये दुःख आहे. भगवान बुद्धांनी या जीवनाचं चिंतन केलं आणि सांगितलं या जीवनामध्ये सुख नाही आहे. हो, ज्याला आपण सुख सुख म्हणतो ना, ते तात्कालिक आहे, ते काही काळापुरतं आहे. या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे आणि हे निर्विवाद सत्य आहे. कोणीच नाकारू शकत नाही बघा. कारण प्रत्येकाला जीवनामध्ये रडावं लागतं. एक वेळ अशी येते की प्रत्येकाला जीवनामध्ये रडावं लागतं. प्रत्येकाला जीवनामध्ये एक वेळ रडावं लागतं, रणकंदन करावं लागतं. तो नाराज होतो, तो बेचैन होतो, तो व्याकुळ होतो, तो चिडचिडपणा करतो, दुखी होतो. होतात की नाही? तुम्हाला विचारतो मी, तुम्ही कधीतरी तुमच्या जीवनामध्ये नाराज झालात? दुःख आहे ना? बेचैन झालात, व्याकुळ झालात, चिडचिडपणा वाढला, राग आला, द्वेष आला, क्रोध? अरे होतेच ना. हो, होतेच ना. आपण काय अनंत थोडी आहोत. आपल्या सर्वांच्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, क्रोध आहे, मोह आहे, मासना, अहंकार, गर्व, लोभ हे विकार भरलेले आहेत. मग जीवनामध्ये नाराज होणे, बेचैन होणे, व्याकुळ होणे हे सर्व दुःख आहे ना. हो, दुःख आहे. म्हातारपण येते, आहे की नाही दुःख? आजारपण येते, आहे की नाही दुःख? मृत्यू येणारच आहे, दुःख आहे की नाही? अरे आपले प्रेमळ लोक आपल्याला सोडून मरून जातात, आपल्याला प्रेमळ लोक सोडून जातात, आहे की नाही दुःख? अरे किती दुःख आहे. हो, हे सत्य आहे. बुद्धाने याचं खूप चिंतन केलं. सांगितलं की भिक्खूंनो, या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे आणि हे निर्विवाद सत्य आहे. कोणीच नाकारू शकत नाही. पण या दुःखाला कारण सुद्धा आहेत. तुम्ही म्हणता ना, बाई माझ्या नशिबातच होतं, असं म्हणतात की नाही आपल्या गावखेड्यामध्ये? अरे दुःखी तर आहो पण माझ्या नशिबातच होतं म्हणतात. म्हणून हे माझ्या मागच्या जन्माचं फळ आहे, नाही हे माझ्या नशिबातच होतं. अरे आपल्यामध्ये नशीब वगैरे काही नसते. आपल्यामध्ये ना नशीब असते, ना योगायोग असते, काहीच नसते बघा. ना नशीब ना योगायोग. आपल्या मधात असतात फक्त पुण्य. चांगलं घडत आहे ना, हे तुमचं पुण्य आहे. जर काही वाईट घडलं तर नक्की त्याच्यामध्ये आपलं पुण्य कमी पडलं, काहीतरी आपलं अकुशल कर्म आहे, त्याचं जे दुःख आहे. नसीब वगैरे नाही, योगायोग वगैरे काही नाही आहे, तर मग त्या दुःखाला कारण सुद्धा आहेत. तर बुद्धाने ते कारण सुद्धा विशद केली. तृष्णा आहे, या जीवनाबद्दलची तृष्णा आहे, या संसाराबद्दलची तृष्णा आहे, या शरीराबद्दलची तृष्णा आहे. आणि तृष्णा वाढत चाललेली आहे. त्या तृष्णेतून अज्ञान उत्पन्न होते, त्या अज्ञानातून हे दुःख उत्पन्न होते. परंतु भिक्षूंनो, हे दुःखाला निर्माण करणारे, उत्पन्न करणारे कारण हे सुद्धा नष्ट करता येते, याचा निरोध करता येतो. आणि निरोध करण्याचा सुद्धा मार्ग आहे. असे 4 पॉइंट सांगितले बुद्धानं. कोणते कोणते? पहिलं सांगितलं दुःख आहे, त्याला म्हणतात 4 आर्य सत्य. पहिलं आर्य सत्य, आर्य म्हणजे सुप्रीम. पहिलं आर्य सत्य, या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे, पहिलं आर्य सत्य. त्यानंतर दुसरं आर्य सत्य, या दुःखाला कारण सुद्धा आहेत. त्यानंतर तिसरं आर्य सत्य, त्या दुःखाच्या कारणांचा निरोधही करता येतो. त्यानंतर चौथं आर्य सत्य, त्या दुःखाच्या कारणांचा निरोध करण्यासाठी सुद्धा एक मार्ग आहे. कोणता तो मार्ग आहे? मग हाच तो मार्ग. कोणता? आर्य अष्टांगिक मार्ग. या 8 अंगांनी युक्त असणाऱ्या आर्य अष्टांगिक मार्गानेच या आपल्या दुःखाला आपण दूर करू शकतो, आपण या शोकाला दूर करू शकतो. म्हणून बुद्ध पुन्हा 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 सांगतात, भिक्षूंनो, हाच एकमेव मार्ग आहे, यालाच म्हणतात निर्वाण पदाचा मार्ग. हेच मार्ग तुम्हाला दुःख मुक्तीचं फळ देणार.
हा मार्ग तुम्हाला दुःखमुक्तीचं फळ देणार आहे. कशाची दुःखमुक्ती? तुम्ही अनेक वेळेस हा शब्द ऐकला असेल ना, दुःखमुक्त व्हा, दुःखमुक्त व्हा. ऐकला की नाही शब्द कधी? ऐकला असेल ना हो. आम्हीच म्हणत नाही, बाकीचे धर्मगुरू म्हणतात ना, दुःखमुक्त होणार आहे, दुःखो से मुक्त होणार आहे. अरे दुःख मुक्त होणं म्हणजे काय नेमकं? त्या मरायचं का? काही काही लोक असे बस एकदा मेलो झालं म्हणतात, माझं दुःख संपलं ना. कोणीच लोक म्हणतात बस मरू दे म्हणतात एकदा. मरणं पण सोपं आहे का? मरणं सोपं आहे का? तो आपण हे समजून घेतलं पाहिजे. बुद्धाच्या वचनांना समजून घेतलं पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की मरण सुद्धा दुःखदायक आहे. तर बुद्धाने या सगळ्या गोष्टीचं चिंतन केलं आणि मग उपदेश केला की भिक्खूंनो, या जीवनामध्ये दुःखमुक्तीचा हा एकमेव मार्ग आहे, आर्य अष्टांगिक मार्ग. तर त्याच्यातून दुःखमुक्ती होते. दुःखमुक्ती म्हणजे मरण नाही, लक्षात ठेवा. दुःखमुक्त होणं म्हणजे मरण नाही, जिवंतपणे दुःखमुक्त होता येते. हा तो मार्ग आहे, आर्य अष्टांगिक मार्ग. जेव्हा एक धम्म अनुयायी, तुमच्यातला एखादी धम्म अनुयायी, एखादी धम्म उपासिका, धम्म उपासक किंवा एखादा भिक्खू, एखादी भिक्षुणी धम्माचं चिंतन करत 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 या आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करत 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 त्याला ध्यान मनन चिंतन करत करत त्याला दुःखमुक्तीच्या मार्गातील पहिलं फळ प्राप्त होते. हे दुःखमुक्तीच्या मार्गातील 4 प्रकारचे फळ आहेत. पहिलं फळ आहे श्रोतापन्न, दुसरं फळ आहे सकृदागामी, तिसरं फळ आहे अनागामी, चौथं फळ आहे अर्हंत. अर्हंत शब्द तुम्ही ऐकला असेल, अर्हंत जरी किमान ती दुःखमुक्ती आहे. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की दुःखमुक्ती कशी आहे. तर एक जेव्हा अनुयायी धम्माचं चिंतन करतो ना, तर धम्माचं चिंतन करत 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 या आर्य अष्टांगिक मार्गाच्या तत्वांचं पालन करत 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 तो त्याच्या जीवनातील पहिल्या फळाला प्राप्त करतो. त्या पहिल्या फळाला म्हणतात श्रोतापन्न. जे लोक धम्माचा गांभीर्याने अभ्यास करत असतील त्यांनी हा शब्द ऐकला असेल, वाचला असेल. पहिलं फळ आहे श्रोतापन्न. काय आहे श्रोतापन्न? श्रोतापन्न फळ काय आहे? हे जे शब्द असतात ना बांधवांनो, या शब्दांची फोड करायला पाहिजे तुम्ही. या शब्दांमध्ये ज्या शब्दाचा अर्थ दडलेला आहे त्या शब्दाची फोड करायला पाहिजे. श्रोता, श्रोता याचा अर्थ होतो स्रोत किंवा प्रवाह. नदीचा कसा प्रवाह असतो, नदीचा प्रवाह, बरोबर आहे, त्याला म्हणतात स्रोत. स्रोत म्हणजे प्रवाह आणि पन्न म्हणजे प्रतिष्ठित होणे. श्रोतापन्न म्हणजे तो दुःखमुक्तीच्या त्या मार्गामध्ये प्रतिष्ठित झालेला आहे, त्याला म्हणतात श्रोतापन्न. आणि तुम्ही नाही का ती मुलगी मग कशी म्हणत होती की भंतीजींनी आपल्या स्थानावर प्रतिस्थापन्न व्हावं आहे ना, म्हणले ना, प्रतिस्थापन व्हावं, स्थापन्न म्हणले की पन्न म्हणजे प्रतिष्ठित होणे, तसा शब्द आहे श्रोतापन्न. दुःखमुक्तीच्या स्रोत मध्ये तो आता पन्न झाला, म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गात तो प्रतिष्ठित झाला, म्हणजेच कोण झाला? श्रोतापन्न. आणि जेव्हा एक व्यक्ती या आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करत 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 ध्यान मनन चिंतन करत 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 त्याला श्रोतापन्न फळ प्राप्त होते, तेव्हा त्याच्या चित्तातील 3 प्रकारचे बंधन जे दुःखमुक्त तुम्हाला होऊ देत नाहीत, तुम्हाला तुमचं मन या राग द्वेष काम क्रोध मोह माया याच्यातून बाहेर येऊ देत नाही, अशा या 3 बंधनाला तो तोडतो. हे 3 बंधन आहेत. असे ते एकूण 10 बंधनं सांगितलेले आहेत. त्यापैकी सुरुवातीचे हे 3 बंधनं आहेत. या 3 बंधनांना तो तोडतो, नष्ट करतो आणि दुःखमुक्तीच्या मार्गातील पहिलं फळ श्रोतापन्न फळ त्याला प्राप्त होते. कोणते ते 3 बंधनं आहेत? कोणते 3 बंधनं आहेत? तर बुद्धाने सांगितलं, पहिलं श्रोतापन्न झाल्यानंतर त्या व्यक्तीची चित्त अवस्था अशी होते की तो 3 बंधनांना तोडतो. त्यापैकी पहिलं बंधन आहे सक्काय दिठ्ठी. दुसरं बंधन विचिकिच्छा. तिसरं बंधन आहे सीलबत्त परामस्स. हे पाली शब्द आहेत बघा, तुम्ही असं भांबरून जाऊ नका, काय भंतीची भारी भारी शब्द वापरत आहेत बा. भारी भारी शब्द कधी आम्ही ऐकले नाही, कधी आम्ही वाचले नाही, भारी भारी शब्द वापरतायत. काळजी करू नका,
या शब्दाचा तुम्हाला फोड करून अर्थ सांगतो बघा, एक एक शब्द फोडून फोडून तुम्हाला सांगतो, लगेच तुमच्या लक्षात येईल की ह्या शब्दाचा अर्थ काय होते. तर बुद्ध म्हणतात हे 3 बंधनं तुटतात, त्याच्यापैकी स्वतःपन्ना फळातले 3 बंधनं, सक्काय दिट्टी शब्द लक्षात ठेवा, दुसरं विचिकिच्छा शब्द लक्षात ठेवा, तिसरं शील बत्त परामर्श, हे 3ही शब्द लक्षात ठेवा. दुःख मुक्तीच्या मार्गातील आपल्या मनातील हे 3 बंधनं आहेत, जे बंधनं तोडतो जो स्वतःपन्न होतो. याची महिमा भगवान बुद्धाने सुद्धा सांगितलेली आहे. तुमच्यापैकी रतन सुत्त किती लोक म्हणतात? हात वर करा बरं. रतन सुत्त, रतन माहित आहे ना? यानी द भूतानी समागतानी, कोण कोण म्हणते रतन सुत्त? 1 2 3 4 5 6 7. ओके, म्हणजे तुमच्यापैकी काही जण आहेत की जे रतन सुत्त म्हणतात. फक्त म्हणू नका, त्याचा मराठीमध्ये अर्थ पण वाचा. फक्त म्हणतच गेले तर ते मंत्रच होतील. हे मंत्र नाही आहेत. बुद्ध धम्म संघाचे गुण सांगितलेले आहेत. त्या रतन सुत्तामध्ये 11वा जो स्टांजा आहे, 11वं जे कडवं आहे, ते आता घरी गेल्यानंतर वाचा. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कोणती ती गाथा आहे ह्या रतन सुत्तामध्ये? सुरुवातीला बघा, यानी द भूतानी समागतानी भूमानि वा यानि व अंतलिखे सबेव भूता सुमना भवन्तु अथोपि सकच सुनंतु भासितं. बरोबर आहे. रतन सुत्त जे म्हणतात त्यांना लगेच लक्षात येईल. या रतन सुत्तामध्ये 11व्या क्रमांकावरती एक कडवं आहे. ते कडवं आहे, 6 वत्स दसन संपदाय तयस्सु धम्मा जहिता भवन्ति सक्काय दिट्ठी विचिकिच्छितच्च शीलबत्तवापि यदत्ति किंची चतुः पाये हीच विप्पमुत्तो छछाभिठानानि अभोक्वकातुं इदं विसंघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवती होतु. बरोबर आहे. याचा अर्थ वाचला कधी? अर्थ वाचा. मी नेहमी सांगत असतो माझ्या प्रवचनामध्ये, कारण मागच्या 2 वर्षापूर्वीचं जे प्रवचन आम्ही प्रवचन मालिका केली वर्षावासामध्ये, त्यामध्ये आम्ही अगदी तुम्ही जे अर्हंग पासून म्हणता ना पूजा वंदना, त्या सगळ्या पूजा वंदनेचा शब्दशः अर्थ मी सांगितला त्या प्रवचन मालिकेमध्ये. तुम्ही ती प्रवचन मालिका नक्की ऐका. आपल्या सर्च रिसर्च युट्यूब चॅनलला आहे. रतन सुत्ताची गाथा आहे, 6 वत्स दसन संपदाय. काय होतो याचा अर्थ? पाली वचन आहे, बुद्धाचं वचन आहे. 6 वत्स, 6 वत्स म्हणजे साहसपूर्वक एखादा भिक्षू, एखादी भिक्षुणी किंवा उपासक उपासिका जेव्हा धाडसाने अगदी खंबीरपणे न डरता न भीता 6 वत्स साहसपूर्वक 6 वत्स दसन संपदाय. दसन म्हणजे दर्शन. समजलं? तुम्ही हा शब्द म्हणता ना धम्म देसना, देसना याचा अर्थ होतो दर्शन. दर्शन होणे कशाचं? 6 वत्स दसन संपदाय. जेव्हा एक अनुयायी या दर्शनाने संपदाय संप्रदाय संपन्न होतो. कशाचं दर्शन? या मार्गाचं, आर्य अष्टांगिक मार्गाच्या दर्शनाने तो संपन्न होतो. तेव्हा काय होते? 6 वत्स दसन संपदाय तयस्सु, त्याचे. तयस्सु म्हणजे त्याचे. तयस्सु धम्मा जहिता भवन्ति. जहिता म्हणजे नष्ट होतात. जो व्यक्ती, या गाथेत सांगितलेला आहे, जो व्यक्ती जो धम्म अनुयायी साहसपूर्वक या आर्य अष्टांगिक मार्गाने संपन्न होतो, त्याच्या चित्तातील 3 बंधन तुटतात. जहिता भवन्ति. कोणते कोणते बंधन आहेत? सक्काय दिट्ठी पहिलं बंधन, विचिकिच्छितच्च दुसरं बंधन, शीलबत्तवापि यदत्ति किंची, हे 3 बंधन आहेत. सक्काय दिट्ठी विचिकिच्छितच्च शीलबत्तवापि यदत्ति किंची. अरे हे ते 3 बंधन आहेत. हे 3 बंधन कोणते कोणते आहेत? 3 बंधन. त्यापैकी पहिला सक्काय दिट्ठी, पाली शब्द आहे. पाली शब्द त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. पहिलं बंधन आहे सकाय दिट्ठी. दिट्ठी म्हणजे दृष्टी. हे आपण डोळे बंद केले, डोळे उघडले, जे दिसते आपल्याला
ती दृष्टी आहे, ती दृष्टी नाही, दृष्टिकोन कोणता? सकाय. सकाय, काय म्हणजे शरीर, काया. सकाय म्हणजे सुंदर काया. तो असा पाहतो की माझी काया सकाय आहे, सुंदर आहे. आता सांगा बरं, आपली काया सुंदर आहे का? आपली काया सुंदर आहे का? अरे आपली काया सुंदर नाहीये. आपल्या कायेमध्ये 32 प्रकारचे घाण आहे. आपल्या कायेमध्ये, याच्यामध्ये केस आहे, केसा, लोमा, दंता, नखो, तच्च, अरे असे 32 प्रकारचे घटक आहेत. किडनी आहे, फुफ्फुस आहे, यकृत आहे, छोटे यकृत, मोठा छोटे आतडे, मोठे आतडे, हे सगळं काही आहे बघा. सगळं ह्या शरीरामध्ये घाणच घाण आहे बघा, घाणच घाण आहे. पण लोक विचार करतात की माझं शरीर लय सुंदर आहे म्हणतात. याला म्हणतात सकाय दिठ्ठी. समजलं? माझे डोळे लई चांगले आहेत म्हणतात, पण डोळ्यामध्ये असं बोट घातला, डोळ्यातलं तुम्ही काय म्हणता याला चिपळ, डोळ्यातून घाण निघाली म्हणतात. अरे काय त्या डोळ्यामध्ये घाण आहे? कानामध्ये असं बोट घातला, कानामध्ये मळ निघतो. नाकात बोट घातला, नाकातून शेपूळ निघते. तोंडात बोट घातला, तोंडात माणूस उलट्या करतो बघा. हे स्किन, हे शरीर, हे सगळं घाणीचं घर आहे. अरे याच्यामध्ये हे मी आणि माझं असं काहीच नाहीये. पण लोक ऐकतात का? लोक नाही ऐकत. लोकांना असं वाटते माझं हे शरीर सुंदर आहे, माझं हे शरीर असंच राहिलं पाहिजे, म्हातारा झालो तरी असंच राहिलं पाहिजे. असं होते का? होते का असं? एखादा व्यक्ती 60 वर्षाचा जरी झाला, अचानक त्याने आरशात पांढरा केस बघितला रे बघितला, किती टेन्शन येते. अरे बापरे म्हणते, झालं म्हणते म्हातारा मी. अरे 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 अरे. मग ते पांढऱ्याचे हिरवे करा, हिरवेचे काळे करा. अरे किती मोठं बंधन आहे. तुम्ही या शरीराच्या मोहात फसलेले आहात. अरे दुःखमुक्त कधी व्हाल तुम्ही? हे शरीर, या शरीराच्या बंधनामध्ये, या सकाय दिठ्ठीमध्ये फसलेले आहात. तुम्ही कसं दुःखमुक्त व्हाल हो? याला म्हणतात सकाय दिठ्ठी. अरे सकाय दिठ्ठी मोठं बंधन आहे. या शरीराला फक्त घाणीचं साम्राज्य आहे. याच्यामध्ये हे माझं आहे, माझं असं इथे काहीच नाही आहे बघा. हे शरीर अनित्य आहे, हे सगळं जाणून घ्या. अनित्य शरीर आहे, कारण या शरीरात नित्य असं काहीच नाही आहे. हे केस नित्य नाही आहे, डोळे नित्य नाही आहे, हे नाक, तोंड, हात, पाय, हे काहीही नित्य नाही आहे. सगळं बदलत आहे बघा. सगळं बदलत आहे, सगळ्यात परिवर्तन होत आहे. हे सगळं अनित्य आहे, हे जाणून घेतलं पाहिजे तुम्ही. यालाच म्हणतात अनित्य भाव. तुम्ही जाणला पाहिजे की माझं शरीर अनित्य आहे. दुसरं, माझं शरीर हे अनात्मा आहे. याच्यामध्ये आत्मा नावाची कोणती गोष्ट नाहीये. काय ते आत्मावादी लोक, अरे बाप रे बाप बाप, आत्मावादी लोक ते विपश्यना जातात इगतपुरीला. एक जण भेटला, म्हणते म्हणे मी जेव्हा ध्यानाला बसलो होतो तर माझी आत्मा आली म्हणे, माझ्या बाजूलाच बसली म्हणे. म्हणजे केवढी होती तुमची आत्मा? एवढी 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 सेम म्हणे, माझ्या एवढी 5.5 फुटाची होती. अरे बापरे. कपडे कोणते घातले होते? माझ्यासारखेच म्हणे. आणि कसा दिसत होता? माझ्यासारखाच म्हणे. अरे बापरे, हे काय आहे? हे कुठून रॉंग नंबर घुसला तुमच्या डोक्यात? अरे तुम्ही म्हणजे पक्क तुमच्या लक्षात ठेवा, या शरीरात आत्मा नावाची कोणती गोष्ट नाहीये. हे सगळं थोतांड आहे बघा. जे आहे ते आहे आपलं मन, आपलं चित्त. म्हणून लक्षात ठेवा की इथे आत्मा नाहीये. हे सगळे टीव्हीवरचे सिरियल पाहून पाहून सगळा रॉंग नंबर तुमच्या डोक्यात गेला बघा. सगळं रॉंग नंबर. कोणी एखादा येतो सांगून जातो मी आत्मा बघितला, असं तसं सगळं रॉंग नंबर घुसला तुमच्या डोक्यामध्ये. लक्षात ठेवा, आत्मा नावाची कोणती गोष्ट बिलकुल नाहीये. म्हणून मेल्यानंतर तुमच्या आत्म्याला स्वर्ग होते का नरकात जाते, याच्यापासून तुम्ही काही घाबरू नका. बुद्धाने हे सुद्धा समजून सांगितलंय, तुमचं शरीर हे अनात्मा आहे. म्हणजे शरीरामध्ये आत्मा नावाची कोणती गोष्ट नाही आहे. शरीर अनित्य आहे, शरीर अनात्मा आहे. आणि म्हणून ह्या शरीरामध्ये सगळं दुःख आहे बघा. हे सुद्धा तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. तर यालाच म्हणतात सकाय दिठ्ठी. समजलं तुम्हाला? सकाय दिठ्ठी म्हणजे काय? या शरीराबद्दल शुभ भाव ठेवणे, याला म्हणतात सकाय दिठ्ठी. पण हे शरीर, याच्यात शुभ काही नाही आहे, सगळं अशुभ आहे, सगळं घाण आहे. हे पहिलं बंधन तुटते कधी? जेव्हा तुम्ही या आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करता. पहिलं बंधन तुटलं, सकाय दिठ्ठी पहिलं बंधन तुटलं. नंतर विचिकिच्छा. विचिकिच्छा म्हणजे काय? किच्छा. किच्छा म्हणजे शंका. वि म्हणजे विशेष प्रकारची, आपल्या भाषेत विचित्र.
शंका घेतात. कशावर शंका घेतात? बुद्धावर शंका घेतात, धम्मावर शंका घेतात, संघावर शंका घेतात. म्हणजे असे काही लोक शंकाच घेतात बघा. त्याला म्हणतात विचिकिच्छा. समजून जायचं, तुमच्या जर मनामध्ये बुद्धाबद्दल जर शंका उत्पन्न झाली, तुम्ही कधीच दुःखमुक्त नाही होणार. बुद्धाने उपदेशिलेल्या धम्माबद्दल जर शंका उत्पन्न झाली, तुम्ही कधी दुःखमुक्त होणार नाही. आणि जर संघावर तुम्ही शंका उत्पन्न केली, तुम्ही कधी दुःखमुक्त होणार नाही. हे बंधन आहे, हे सर्वात मोठं बंधन आहे. याला म्हणतात विचिकिच्छा. काही लोक याच्या पुढे पण जाऊन बाबासाहेबांवर शंका घेतात. विचिकिच्छा बघा कशी असते, बाबासाहेबांवर शंका घेतात. अरे बिचारा, मला एक समजत नाही, त्या लोकांना मला सांगायचं आहे, बाबासाहेब बोधिसत्व होते ना, बाबासाहेब बोधिसत्व होते ना. मग बाबासाहेब बोधिसत्व होते, तर एका बोधिसत्वाच्या कार्यावरती शंका घेणं किती मोठं पाप आहे, किती मोठं अकुशल कर्म आहे. बांधवांनो, कधीच बाबासाहेबांवरती अविश्वास दाखवू नका. लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी आपल्या सर्वांचा उद्धार केला. बाबासाहेबांवर कधी अविश्वास दाखवू नका, कधी शंका ठेवू नका. कारण बाबासाहेबांनी जे केलं ते दुसरं कोणीच करू शकत नव्हता. बाबासाहेबांनी उद्धार केलेला आहे. म्हणून सांगतो, पूर्ण विश्वास ठेवा बाबासाहेबांवरती. बाबासाहेब असोत की कोणती पण महापुरुष असोत, कधीच कोणत्या महापुरुषांवर शंका घेऊ नका. विचिकिच्छा हा सर्वात मोठा विकार तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. म्हणून बुद्धांवरती विश्वास ठेवा, शंका नका घेऊ बरं बुद्धावर. धम्मावर विश्वास ठेवा, संघावर विश्वास ठेवा, कधी शंका घेऊ नका. नेहमी तुम्हाला सांगा विश्वासानं, नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सत्यवज्रेन होतु मे जय मंगलं. आहे की नाही? शरणत्य म्हणतो ना आपण, फक्त म्हणण्यासाठी नाही आहे ते शरणत्य. ते कोणता मंत्र नाही आहे. तुमच्या मनातील विचिकिच्छा हे बंधन तुटण्यासाठी हे शरणत्य असते. माझं दुसरं कोणतं शरणस्थान नाही आहे. केवळ बुद्ध, केवळ धम्म, केवळ संघ, हे तीनच शरणस्थान आहेत. हे सत्यवचन आहे. एतेन सत्यवज्रेन होतु मे जय मंगल. या सत्यवचनाने माझं जय मंगल कल्याण हो, असं शरणत्य आपण म्हणतो. त्याचा स्वीकार करा. विचिकिच्छा बंधन तोडायचं असेल तर पुन्हा शरणत्य म्हणा, विश्वास ठेवा, बुद्ध हेच माझे दुःख मुक्तीचे मार्गदाता आहेत. बुद्धाने उपदेशिलेला धम्म हाच माझा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. बुद्धाने स्थापन केलेला संघ हाच माझा दुःखमुक्तीच्या मार्गातील कल्याण मित्र आहे. असं पुन्हा सांगा, तुमचे विचिकिच्छा बंधन तुटून जाईल. बघा, दुसरं बंधन समजलं तुम्हाला, विचिकिच्छा. आणि तिसरं बंधन आहे शील वत्त परामर्श. काय? शील वर्त परामर्श. याचा अर्थ होतो अंधश्रद्धा, अंधभक्तीला बळी पडणे. जसं काही लोक गंगा नदीकडे जातात, गंगा नदी वाराणसीला जातात, गंगा नदीमध्ये डुबकी लावतात. मी जर या गंगा नदीमध्ये डुबकी लावली तर माझे सगळे पाप याच्यामध्ये धुवून जातील. याला म्हणतात शीलबद्ध परामर्श. आता मला एक समजत नाही, आपण जर नाक दाबून डुबकी लावतो पाण्यामध्ये, जसे पाप वाहून जातात तसे पुण्य पण होऊन जात असतील ना. जसे पाप धुवून निघतात तसे पुण्य पण धुवून निघतील ना. मग जर खरोखर पाण्यात डुबकी मारल्याने जर तुमचे पाप धुवून निघतात, तुम्ही पुण्यवान होता, तर मग पाण्यामध्ये राहणारे जे मासे ते किती पुण्यवान आहेत, पाण्यामध्ये राहणारे खेकडे ते किती पुण्यवान आहेत, पाण्यामध्ये राहणारे साप किती पुण्यवान आहेत. पाप धुण्यासाठी चाललो आपण इथून वाराणसीला. याला म्हणतात शीलबद्ध परामर्श. एखाद्या देवाच्या नावानं जप करून जर नारळ फोडला की माझे दुःख दर्द दूर होऊन जाते. याला म्हणतात शीलबद्ध परामर्श. अंधश्रद्धा, अंधभक्ती, अंधविश्वास. आणि याचा एवढा स्तोम माजलेला आहे, काय सांगू तुम्हाला. या सगळ्या भारतामध्ये
सगळ्या भारतामध्ये अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला आहे. लोक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत बघा. अंधश्रद्धा ते म्हणतात ना, चमत्कार को नमस्कार, चमत्कार को नमस्कार, एवढी अंधश्रद्धा झाली बघा. बांधवांनो, आपण अंधश्रद्धेला बळी पडू नका. बुद्धाचा धम्म हा प्युअर सायंटिफिक आहे. बुद्धाचा धम्म हा पूर्णपणे बुद्धी सुसंगत आहे. अंधश्रद्धा ओळखा कोणती आहे, श्रद्धा कोणती आहे ओळखा, अंधभक्ती कोणती आहे ओळखा, शुद्ध भक्ती कोणती आहे ओळखा, अंधविश्वास, मिथ्यादृष्टी आणि सम्यक दृष्टी काय आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे. नाहीतर तुम्ही जर हे ओळखलं नाही आणि अंधश्रद्धेच्या जर बळी पडले, तुम्ही कधी दुःखमुक्त होणार नाही, कधीच दुःखमुक्त होणार नाही. नाहीतर तुमच्या घराच्या बाहेर सगळी अंधश्रद्धा आहे. टीव्ही ऑन केला की सगळी अंधश्रद्धा आहे. सगळी सगळी सगळीकडे मिथ्या दृष्टी आहे. सगळीकडे फक्त आणि फक्त एक बौद्ध व्यक्ती आहे की जो प्युअर विज्ञानवादी जीवन जगतो. म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनात अंधश्रद्धेला खत पाणी घालू नका, अंधविश्वासाला बळी पडू नका, नाहीतर तुम्ही खूप दुःखी व्हाल. मिथ्या दृष्टीकडे जाऊ नका, सम्यक दृष्टीचा अवलंब करा. यालाच म्हणतात शीलबद्ध परामर्श, म्हणजेच अंधश्रद्धेपासून दूर व्हायचं आपल्याला. समजलं तुम्हाला? हे 3 बंधन कोणते कोणते आहेत? सक्काय दिठ्ठी, म्हणजे सक्काय दिठ्ठी म्हणजे काय? या शरीराबद्दलचा चुकीचा दृष्टिकोन. दुसरं बंधन विचिकिच्छा, बुद्ध धम्म संघावरती शंका घेणं. तिसरा अडथळा शीलबद्ध परामर्श, अंधश्रद्धा आणि अंधभक्तीला बळी पडणे. तर या रतनसूत्र गाथेत सांगितलेलं आहे. पहिल्यापासून पुन्हा सांगतो, 6 वत्स दस्सन संपदाय तयस्तु धम्मा जहिता भवंती. जो कोणी धम्म अनुयायी साहसपूर्वक या धम्माच्या दर्शनाने युक्त होतो, त्या व्यक्तीचे तयस्तु धम्मा, 3 प्रकारचे बंधन, तयस्तु धम्मा जहिता भवंती. कोणते कोणते? हे ते 3 बंधन आहेत. सक्काय दिठ्ठी बंधन तुटते, विचिकिच्छा बंधन तुटते, शीलबद्ध परामर्श हे 3 बंधन तुटतात. सक्काय दिठ्ठी विचिकिच्छितच शीलबद्ध वापी यदत्त किंची. आणि पुढे म्हणतात चतुह पाये हीच विप्पमुत्तो. बांधवांनो, जर तुम्ही या जीवनामध्ये श्रोतापन्न झालात, हे 3 बंधन तुटले, तर तुम्ही चतु म्हणजे 4, चतु अपायेही 4 प्रकारची अपाय गती सांगितलेली आहे. जर तुम्ही या 3 बंधनांना तोडलात, तुम्ही जर श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झालात, तर चतु अपायेहीच विप्पमुत्तो. 4 मेल्यानंतर, तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही या 4 अपाय गतीला कधीच जाणार नाही. 4 प्रकारची अपाय गती आहे. त्याच्यासाठी नरक गती आहे, नरक योनी आहे, राक्षस योनी आहे, प्रेत योनी आहे. अशा या 4 प्रकारच्या अपाय गतीला तो व्यक्ती जात नाही. आणि लगेच पुढे म्हणतात छछाभिठानानी, छ म्हणजे 6, छछाभिठानानी अभ्भोकातुं. असा श्रोतापन्न व्यक्ती 6 प्रकारचे पाप कर्म कधीच करत नाही बघा. कोण? श्रोतापन्न झाल्यानंतर. जो व्यक्ती श्रोतापन्न झाला, तो व्यक्ती कधीही हे 6 प्रकारचे महापाप कर्म कधी त्याच्या हातातून घडत नाही. पहिलं महापाप कर्म आहे आईची हत्या करणे, दुसरं महापाप कर्म आहे वडिलांची हत्या करणे, तिसरं महापाप आहे अरहंताची हत्या करणे, चौथं महापाप आहे बुद्धाचं रक्त काढणे, 5वं महापाप आहे संघामध्ये फूट पाडणे, आणि 6वं महापाप आहे, महा अकुशल कर्म आहे स्वतःची आत्महत्या करणे, सुसाईड करणे. हे 6 प्रकारचे पाप कर्म आहेत. जो व्यक्ती श्रोतापन्न होतो, तो कधीच या 6 प्रकारचे पाप कर्म करत नाही. हे 6 प्रकारचे अकुशल कर्म त्याच्या हाताने घडत नाही. छछाभिठानानी अभ्भोकातुं इदंपि संघे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होतो. बांधवांनो, संघामध्ये ठाई असणारा हे उत्तम रत्न आहे. कारण असे श्रोतापन्न या संघामध्ये पाहायला मिळतात.
याचे श्रोतापन्न फक्त संघामध्ये आहेत, असे रत्न या संघामध्ये आहेत. म्हणूनच तर इदंपि संगे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ती होतो. या सत्य वचनाने तुमचं जय मंगल कल्याण हो. अशा दुःखमुक्तीच्या मार्गातील हे पहिलं फळ प्राप्त करणारे श्रोतापन्न या संघामध्ये आहेत. जो व्यक्ती श्रोतापन्न झाला, आणखीन ध्यान म्हणून चिंतन करून तो सकृदागामी होतो. त्याच्यामध्ये पुन्हा 2 बंधन तुटतात. त्याच्यानंतर पुन्हा अनागामी होतो, त्याच्यामध्ये पूर्ण 5 बंधन तुटतात. नंतर अरहंत होतो आणि अरहंत झाल्यानंतर या जीवनातील दुःखमुक्तीच्या मार्गातील हे 10 प्रकारचे बंधन सांगितलेले आहेत. सकाय दिट्टी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श, राग, पटीक, रूपराग, अरूपराग, अविद्या, उद्धच, कुकच, असे खूप मोठे आहेत शब्द. असे 10 विकार आहेत. या 10 विकारांना तोडणारा तो व्यक्ती अरहंत होतो आणि याच जिवंतपणी, याच जीवनामध्ये तो दुःखमुक्त होतो. याला बुद्धानं दुःखमुक्ती म्हटलेली आहे. मेल्यानंतरची नाही. मेल्यानंतर कोण पाहिलं हो? मेल्यानंतर तुम्हाला कोण पाणी पाजते की नाही, खाऊ घालते की नाही, तोंडात घास देतो की नाही, कोण बघितलेलं आहे? पण बुद्धानं या जीवनात, या जिवंतपणी दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे आणि तो दुःखमुक्तीचा मार्ग हा आहे. आणि म्हणून किमान आपल्याला या जीवनामध्ये अरहंत फळ प्राप्त करता नाही आलं तरी किमान मी अनागामी फळ प्राप्त करेल असा संकल्प करावा. मला जर अनागामी फळ प्राप्त करता नाही आलं तर किमान मी सकृदागामी फळ प्राप्त करेल असा संकल्प करावा. मला सकृदागामी फळही प्राप्त करता नाही आलं तर कमीत कमी मी या जीवनामध्ये श्रोतापन्न फळ तर प्राप्त करू शकेल असा संकल्प करावा. किमान श्रोतापन्न फळ सुद्धा जर तुम्हाला प्राप्त करता आलं नाही तर किमान आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करून करून तुम्ही स्वतःला धम्मवान तर बनवू शकता की नाही. तर ह्या पायऱ्या आहेत बघा. म्हणून बुद्धाने सांगितलेलं आहे की या जीवनातील दुःखमुक्तीचा केवळ एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. हा मार्ग खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेतला पाहिजे. या मार्गाचं खूप चांगल्या प्रकारे आपण पालन केलं पाहिजे. स्वतःला धम्मवान बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्मवान झालात, ध्यान म्हणून चिंतन करून आणखी तुमच्या पुण्य पारमितानं नाही कमीत कमी श्रोतापन्न फळ तुम्हाला प्राप्त होईल. किमान श्रोतापन्न फळ. आता पुढे अरहंत कधी होऊ आपण, दुःखमुक्त कधी होऊ आपण हे माहिती नाही, पण किमान श्रोतापन्न फळ, श्रोता म्हणजे त्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये प्रतिष्ठित होणे, श्रोतापन्न होणे, हे फळ जरी तुम्ही प्राप्त केलं बघा तर जीवनातील पुण्य पारमिता तुम्हाला फळ देईल. यासाठी तुम्हाला धम्म मार्ग अतिशय आवश्यक आहे. तर बुद्धाने सांगितलेला हा दुःखमुक्तीचा मार्ग तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावा. मी केवळ तुम्हाला श्रोतापन्न म्हणजे काय आणि श्रोतापन्न झाल्यानंतर तो कशा प्रकारचे पुण्य अर्जित करतो एवढंच सांगितलं. तर त्याच्यानंतर सकृदगामी पण आहे, त्याच्यानंतर अनागामी पण आहे, त्याच्यानंतर अरहंत पण आहे. या बाकीच्या ज्या अवस्था आहेत हे सांगण्यासाठी तेवढा वेळ नाही आहे. पण आमच्या सर्च रिसर्च युट्यूब चॅनलला हे सगळं आम्ही एकदम व्यवस्थित स्पष्ट केलेलं आहे. श्रोतापन्न काय आहे, सकृदगामी काय आहे, अनागामी काय आहे, अरहंत म्हणजे काय आहे, हे सगळ्या 4ही पायऱ्या व्यवस्थित आम्ही स्पष्ट करून सांगितलेले आहे. तर आपण नक्की युट्यूब चॅनलला जावं आणि सगळी प्रवचन मालिका आपण ऐकावी आणि दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे काय, तो कसा, हे आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. तर आशा एवढीच आहे की जे जे लोक धम्मदेशना ऐकतात, जे जे लोक भिक्खू संघाचे प्रवचन ऐकतात, सर्वच लोक धम्मवान बनत चाललेले आहेत आणि धम्मवान बनून स्वतःच्या जीवनामध्ये मोठं पुण्य ते अर्जित करत आहेत. या आजच्या या मंगलमय प्रसंगाला अनुसरून सुद्धा ही मंगल कामना तुम्हाला सर्वांच्या प्रती अर्पण करतो. विशेषतः आमचं भीम ज्योती महिला संघ की ज्यांनी अथक परिश्रम करून, अथक परिश्रमाने या धम्म परिषदेला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी स्थानापन्न आहात. नक्कीच आपण सर्व श्रद्धावान आहात. अशीच श्रद्धा बुद्ध, धम्म, संघ आणि बाबासाहेब आंबेडकरांवरती ठेवा. ही श्रद्धा द्विगुणित करा आणि या द्विगुणित झालेल्या
या वृंदीगत झालेल्या श्रद्धेने तुमच्या सर्वांचं जय मंगल कल्याण व्हावं अशा प्रकारची उदात्त मंगल कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो. वेळेअभावी अधिक न बोलता मी या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.